संग्रहाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील थोर साहित्यिक, विचारवंत, मराठी साहित्य संमेलनाचे नावाजलेले अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय श्रीपालजी सबनीस सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची अनेक व्याख्यानं गाजली, त्यांच्या बोलण्यातून सतत करुणा पाझरते, ते या धुळ्याच्या मातीतील सुपुत्र, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी पाठक सर, हृदयाला हात घालणारा कवी म्हणून या खानदेशात यांचा लौकिक आहे. कविता करत असताना ज्याच्यातलं माणूसपण हे सदैव जागृत असतं, तत्पर असतं. ते आपल्या सगळ्यांचे परिचित कविवर्य कमलाकरजी देसले सर, धुळ्याच्या काव्य मैफिलीचे अध्यक्ष, सर्वांना परिचित असलेले आदरणीय मुरलीधरजी पांडे, ज्यांचा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित झाला. अत्यंत संवेदनशील माणूस म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी आदराने बघतो. राजकारणातला प्रामाणिकपणा दिवसेंदिवस लोप पावत चाललेला आहे. राजकारणावरचा लोकांचा विश्वासही उडत चाललेला आहे. आणि अशा परिस्थितीत संभाजीराव पगारेंसारखा एक प्रामाणिक संवेदनशील माणूस जेव्हा संघटनेच्या प्रमुख पदावर वर्षानुवर्ष काम करतात, ज्यांच्या विचारांनी अनेक कार्यकर्ते घडले, राजकारणात कधी कुणाविषयी ज्याने असूया पाळली नाही, द्वेष कधी कुणाचा केला नाही, टीका आणि आलोचना त्यांच्या स्वभावातला प्रांतच नाही. अलीकडे राजकारणात जवळच्या माणसाविषयी जे लूजटॉक केलं जातं ते तर अजिबात या 25 वर्षात मी कधी त्यांच्याकडे अनुभवलं नाही. एखाद्या कार्यकर्त्याविषयी लूजटॉक, एक सूझबूझ ज्या माणसाकडे आहे, प्रचंड सामंजस्य, आणि मग अशा माणसाच्या लेखणीतून कागदावर अवतरलेल्या कविता लोकांच्या हृदयाला निश्चित हात घालतील. ही शाश्वती प्रत्येक वाचकाच्या मनात हा कविता संग्रह आल्यानंतर उभी राहते. एकदा सहज या कविता संग्रहाची गेल्या 15-20 दिवसापासून चर्चा, एकाने मला विचारलं की संभाजीराव कविता करायला लागले, हे कसं शक्य आहे? म्हटलं अटलजी कविता करतात, हे जर शक्य होऊ शकतं तर संभाजीराव कविता
नाही, तुम्ही कविता लिहितात हे मला माहित आहे, तुम्ही शायरी लिहितात हे पण माहित आहे, तुम्ही गझल लिहितात हे पण माहित आहे. म्हटलं ज्या दिवसापासून आमच्या पक्षात कव्वाल घुसले ना त्या दिवसापासून कवी जागृत आहे. बाहेरून आलेले कव्वाल हे आमच्या पक्षात गर्दी करतायत आणि म्हणून आमच्यातले कवी हे बाहेर निघतात. संभाजी बापूंच्या कविता प्रेमावरच्या आहेत. प्रोफेसर वसीम बरेलवींचा एक शेर आहे, 2 ओळीचा, उर्दू अकादमीचे चेअरमन, कि ये नफरत है जिसे दुनिया लम्हों में जान जाती है. ये नफरत है जिसे दुनिया लम्हों में जान जाती है, मोहब्बत का पता लगाते जमाने बीत जाते हैं. दुर्दैवाने श्रद्धे अटल जी सारखा कवी काल के कपाल पर लिखता मिटाता हूं गीत नया गाता हूं. काल के कपाल पर कोण लिहू शकतं? लिखता मिटाता हूं गीत नये गाता हूं. अटलजींच्या अंत्ययात्रेत आम्ही 7 किलोमीटर पायी चाललो. अरे अटलजी जसे जगलेत ना त्यावर 7 दिवस जरी आम्हाला जगता आलं तरी आमच्या जीवनाचं तयार आहे. काही लोक म्हणतात संभाजीरावांकडे आता कामच उरलं नाही, वय झालंय, पक्षाची जबाबदारी नाही. संभाजीराव घाबरू नका बापूसाहेब, 78व्या वर्षी अमेरिकेत बायडनचं अध्यक्ष होऊ शकतो, राष्ट्राध्यक्ष. तर तुम्हालाही एकदा खासदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काय कमी या माणसामध्ये? प्राध्यापक प्रकाश पाठक सर या ठिकाणी बसलेले आहेत. आमच्याकडे ते संघाचे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतो आदराने. काही निरोप संघाच्या माध्यमातून निश्चित पोहोचले पाहिजे चांगल्या माणसांविषयी. राजकारणात अनेक एक्सपेरिमेंट तुम्ही करता, मग आपल्याच माणसावर एखादा प्रयोग का नाही करत तुम्ही? संभाजी बापू काय आहेत, त्यांची विद्वत्ता किती आहे, प्रचंड अफाट, याविषयी मला माझ्या प्राचार्याने गुंजाळ सर, SS गुंजाळ, शिवराम सुपडू गुंजाळ, सुपडू शिवराम गुंजाळ, सॉरी, दिवंगत झाले ते. यांचे क्लासमेट होते BSc ऍग्रीला. त्यांनी BSc ऍग्रीच केलं, बापूंनी MSc ऍग्री केलं. आणि त्यावेळेस बापू साहेब अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे. आणि मला एक दिवशी त्याने सांगितलं की तुमचे ते जिल्हाध्यक्ष आहेत ना, तुला आजपर्यंत मी कधी बोललो नाही शर्मा, त्याच्या एवढा विद्वान विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये दुसरा नाही. संभाजी पगारेंच्या नोट्स हे लेक्चरर सुद्धा वापरतात, लिहून घेतात. त्यांचा अक्षर त्यांनी काढलेल्या नोट्स. एक पाठी माणूस आहे म्हणे हा, आणि नुसता हुशार नाही कॉलेजमध्ये, जबरदस्त डेअरिंगबाज, इतका धाडसी माणूस आहे, पैलवान माणूस आहे. तरी सुद्धा राजकारणात एवढी पैलवानची ताकद म्हणून सुद्धा त्यांनी कोणाला आपला शब्द वापरला नाही. ही महानता तुमची आहे, तुमच्यातला कवी त्यामुळे या ठिकाणी कागदावर आला. संभाजी बापू सुरुवातीला मला थोडस या कार्यक्रमाचं टेन्शन होतं. सबनीस सरांचं नाव ऐकलं आणि त्यात प्राध्यापक प्रकाश पाटील, एवढे दिग्गज लोक. आपण तर राजकीय व्यासपीठावर 5, 25, 50 मिनिटं, कोणी नसताच नाईट वॉचमन म्हणून आम्हाला बॅटिंग करावी लागते. आणि मग या दिग्गज वक्त्यांमध्ये आपण काय बोलायचं? सारखं टेन्शन. संभाजी बापूंना बोललोय की म्हटलं प्रोटोकॉल प्रमाणे तर पाठक सरांच्या आधी मला तुम्ही उभं करणार आहे, त्याच्यानंतर सबनीस सर बोलणार आहे. पण सबनीस सरांविषयी नितांत आदर माझ्या मनामध्ये गेल्या 26 वर्षापासून आहे. 19 जानेवारी 1996 रोजी माझा मित्र राहुल नाईक
याचा प्रेम विवाह कुठेच परमिशन नव्हती. राजाराम पाटील माझे मित्र होते आणि त्यांना मी सांगितलं की माझ्या मित्राला प्रेम विवाह करायचा आहे आंतरजातीय. त्याच्या मागे सगळे नातेवाईक लागले तर त्याचा पाठलाग करतायत. मग असं यांचा विवाह कुठे होईल आंतरजातीय आणि हे सुरक्षित कसे राहतील विवाह होईपर्यंत. तर राजाराम पाटीलने त्यावेळेस मला जे नाव घेतलं ते सांगितलं की प्राध्यापक श्रीपाद सबनीस सर सगळे गुंडे सुद्धा त्यांच्या विचारांपुढे थरकाप करतात, अशा माणसाच्या घरी आपण लग्न लावलं. आणि सर मी रात्री संभाजी बापूंना बोललो की सरांचा आणि माझा परिचय जगदीश दादा नाही सांगितलं की सरांचा आणि माझा परिचय प्रत्यक्षात आम्ही रूबरू झालो नसतो समोरासमोर, परंतु सरांचा परिचय विचारांचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या सखोल अभ्यासाचा हा आधीपासून. आणि म्हणून त्या टेन्शन मधून जो मुक्त झाला नाही तो वक्तात असतात. इथे बसले आमचे शकील भाई. माझ्याही कविता संग्रहाचा प्रकाशन मी करणार. मी संभाजी बापूंपासून प्रेरणा घेतली आहे. माझ्या 50-70 कविता लिहून तयार आहेत. आज तुम्ही बघणार आहात म्हणून मी घाईघाई त्या सगळ्या प्रिंट करून आणलं सर. माझी आपणास एकच विनंती आहे, माझ्या कविता तुम्हाला जर आवडल्या तर तुमची प्रस्तावना माझ्या पुस्तकाला हवी आहे. या दोन विचारवंतांना आपल्याला ऐकायचं, मला तुम्ही नेहमी ऐकतात. मी कविता एखादा शेर कन्या बोलत होती बापूंशी. बापूंना मी बोललो, म्हटलं बापू साहेब ही पुण्याची कन्या आहे, संस्कृतीचं शहर आहे, विद्येचं शहर आहे, पण इथून शिकून एकही कागद तिच्या समोर ती अस्खलित इंग्रजी बोलते. तिचं भाषण मला कार्यक्रम संपल्यानंतर मराठीत सांगा म्हटलं तुम्ही. ताई तुमच्या पित्याने कधी कागद समोर ठेवून कधी भाषण केलं नाही. ते गुण रक्तातून मिळतात माणसाला. आणि नुसती विद्वत्ता म्हणून सरांना मी संभाजी बापूंना मानत नाही. हा कमालीचा प्रामाणिक माणूस. म्हणजे लोक षडयंत्र जेव्हा असतात त्यांच्या विरोधात त्यावेळेस सुद्धा संभाजीरावांचा चांगुलपणा तीळ मात्र एवढाचही घडत नाही. राजकारणात खूप कठीण आहे. संघटना ज्यांनी चालवावी ते लोक पूर्वग्रह दूषित होऊन कार्यकर्त्यांकडे बघतात. एखाद्या प्रचारकाच्या भूमिकेत पक्षाची जबाबदारी सांभाळणारा एखादा कार्यकर्ता मोठ्या पदावर गेल्यानंतर त्याला जर एखाद्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी चुकीची माहिती दिली की हा माणूस नालायक आहे, हा माणूस वाईट आहे, तुम्ही कसली शहानिशा न करता त्याच्या 30 वर्षाची सगळी तपश्चर्या कुणाचं तरी ऐकून जेव्हा तुम्ही वाया घालता तेव्हा संघटना संपते. काँग्रेसचा रास या कारणाने झाला. मी विषयांतर करणार नाही, मला याचं भान. पण संभाजी बापूंनी जी वेदना मनातून व्यक्त केली की आता कुठली जबाबदारी नसल्यामुळे काय करायचं तर मी कविता करतो. बापूसाहेब तुम्हाला एकच सांगतो की तुमच्यावर मी जे आर्टिकल लिहिलं, मी कोरोना काळामध्ये 15 आर्टिकल लिहिले वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवर, अगदी गुणदोषासहित लिहिले. काहींना राग आला, काहींनी खेळाडू वृत्तीने स्वीकारलं, काहींनी माझ्या लिखाणाचं स्वागतही केलं. त्याचे परिणाम पण भोगतोय. ज्यांना आवडलं नाही, अलीकडचा जो आपला प्रचलित शब्द पाटा पाडा काटा काढा, या सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जातोय. परंतु मनातले विचार जर तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार नसेल तर राजकारणात तुम्ही कुणालाही समाजात न्याय देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. अटलजींच्या कविता वाचत वाचत मला कविता सुचल्या. त्यांचं मेरी 51 कविता आहे. यात एक मराठी काव्य प्राध्यापक लेलेंनी जे लिहिलंय, त्या उंच पर्वताची खोली अथांग आहे,
धरतीस भेटण्याची ज्या नित्य आशा आहे. वाणीत नित्य वसते जणू दिव्य मंत्र शक्ती. वाणीत नित्य वसते जणू दिव्य मंत्र शक्ती. श्वासा कणा कणात दुर्दम्य मातृभक्ती. तो डंख लोंबलेला देशाभिमान आहे. त्या उंच पर्वताची खोली अथांग आहे. थैमान भोगवादी चालू आहे सभोवती. थैमान भोगवादी चालू आहे सभोवती. सुंडीत लालसेच्या उद्ध्वस्त मूल्य भिंती. तिमिरात तेवणारा तेजाळ दीप आहे. त्या उंच पर्वताची खोली अथांग आहे. या देशात किती पंतप्रधान झाले कदाचित लोक विसरून जातील. कोण कितव्या क्रमांकावर झाला हे तर अजिबात कोण बनेगा करोडपती मध्ये सुद्धा प्रश्न विचारला तरी लोकांना सांगता येणार नाही. परंतु कवी मनाचा, संत हृदयाचा, साधू जीवन जगलेला पंतप्रधान या देशात कोण झाला असा जेव्हा प्रश्न लोकांना विचारला जाईल तेव्हा एकच नाव लोकांच्या डोळ्यासमोर येईल. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी. राजकारणातली उदासीनता कधी कधी आम्हाला अस्वस्थ करते. जे चाललंय ते खूप बरोबर नाही. काँग्रेसला कधीच वाटत नव्हते देशातून आमचा नायनाट होईल. एक कविता मी एका कार्यकर्त्याचं मनोगत माझ्या कवितेतून मांडलेलं आहे. तुम्हाला वेळ असेल तर नक्की मी ते कविता वाचून दाखवतो. जगदीश दादाने सांगितलं. धुळ्यात जेव्हा दंगल झाली 26 तेव्हा माझ्या शाळेत शांतता कमिटीच्या बैठकीत मला लोक बोलवायचे आणि सगळ्यात जास्त विश्वास भारतीय जनता पार्टीच्या संजय शर्मावर कुणाचा असेल तर तो मुस्लिम लोकांचा. भाजपचा धर्मनिरपेक्ष चेहरा असं म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. कदाचित ही उपमा चुकीची. सर्वधर्म समभाव हा माझा स्वभाव. पण मुस्लिम लोकांचा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त समस्या माझ्याकडे घेऊन येतात मुस्लिम बांधव. आणि त्यावेळेस मी लिहिलं या धुळे शहराची सांस्कृतिक परंपरा, या धुळे शहराची सामाजिक परंपरा, सबनीस सरांसारख्या आणि पाठक सरांसारख्या या महानुभावांनी घडवलेले विद्यार्थी कुठे गेले या दंगलीच्या काळामध्ये? का म्हणून आमच्या शहरातली शांतता भंग पावली. आणि त्या शहराचं एकूण चित्र बघितल्यानंतर माझ्यातला कवी शशिकांत शिंदे त्यावेळेस एसपी होते आणि मी सगळ्या मुस्लिम भागात आणि हिंदू भागांमध्ये माझ्या भाषणाने दंगल थोपवली, थांबवली. बच्चों को बुरे ख्वाब से डर लगता है. बच्चों को बुरे ख्वाब से डर लगता है. अब तुझे मेरे अहबाब से डर लगता है. अहबाब या मित्र है. बच्चों को बुरे ख्वाब से डर लगता है. अब मुझे मेरे अहबाब से डर लगता है. तैरने को तो मैं पहले समंदर में कूद पड़ता था. अब मुझे मेरे शहर के तालाब से डर लगता है. एखाद दोन कविता सर तुमची माहिती असेल तर. आणि बाबू सर निवृत्तीचा विचार डोक्यातनं सोडून दे. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जरी झाले परंतु त्यांनी एकदा एका अभ्यास वर्गात मला सांगितलं होतं की तू बोलतो चांगला, तुझ्यामध्ये गदब प्राध्यापक प्रकाश पाठकांची ज्यांच्या विचारांवर मी अत्यंत मनापासून प्रेम करतो असं त्यांनी सांगितलं देवेंद्रजी फडणवीस. राजकारणातलं किती मोठं पद प्राध्यापक प्रकाश पाठक सरांकडे आला याचं मला कल्पना नाही. परंतु या राज्याचा मुख्यमंत्री 5 वर्ष सलग टिकलेला आमच्या वयाचा, आमच्या जनरेशनचे मुख्यमंत्री जेव्हा माझ्या गावच्या प्राध्यापक प्रकाश पाठकांना गुरु मानतो हा विचारांचा विचार. आणि म्हणून बापू चांगल्या माणसांची गरज आहे. वाईट राजकारणाचा काळ आता संपतोय 2020 पर्यंत.
तुम्हीच मला माझ्या लेखमध्ये म्हटलं की तुझ्या शायरीने लोकांना दिपून टाक. एक दिवस असा येईल की तुला ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतील, तयार असतील. तर त्यावेळेस माझ्या आतला श्वास हा जिवंत पाहिजे. नाहीतर लोकांनी म्हणावं चांगलं होतं रे, कलर नाही जायचं रे, काय जल्दी घ्या. कधी कधी राजकारणाबद्दल खेदाने असं म्हणावं लागतं की जितनी भी की जितनी की उतनी भी मोहब्बत नहीं मिली, जितनी की उतनी भी मोहब्बत नहीं मिली, फायदे को क्या रोए लागत भी नहीं मिली. जितनी की उतनी भी मोहब्बत नहीं मिली, फायदे को क्या रोए लागत भी नहीं मिली. और कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया. हमें शहीद होकर भी शोहरत नहीं मिली, हमें शहीद होकर भी. हा एका मोठ्या शायरचा शेर आहे. माझा असला तर मी आवर्जून सांगता माझा शेर आहे. हा एक पाकिस्तानच्या शायरचा शेर आहे. आणि आजकाल असं झालंय सर, तुमच्या दोघा विचारवंतांसमोर नाही बोलायचं तर पुन्हा समोर बोलायचं. कवितेचा विषय प्रांत सोडून थोडंसं आमच्या मनातल्या वेदना पण तुमच्या समोर, कारण तुम्हालाही मानणारा वर्ग आहे सर. तुमचं भाषण जेव्हा होऊ द्यायचं नाही असं साहित्य संमेलनात ठरवलं, तुमच्यातला बंडखोर माणूस जो विझलेल्या निखाऱ्यांना प्रज्वलित करतो एवढे विचार सरांचे इतके झाजवले, साधी गोष्ट नाही. मातब्बर लोक असतात, राजकारण चालतं पराकोटीचं टोकाचं गलिच्छ राजकारण मराठी साहित्य संमेलनात होत असतं. पण त्याच माझ्या धुळ्याचा माणूस जेव्हा आपल्या विचारांची ताकद सिद्ध करतो तेव्हा प्रत्येकाला भल्या भल्याच्या छातीमध्ये थरकाप उडतो. ही ताकद आमच्या सबनीत सरांची. पण तरी सुद्धा तुमची क्षमा मागून राजकारणातलं काही सत्य असं आहे आता की जे आम्ही आहोत ना सर, वर्षानुवर्ष काम करणारे ते असे बाजूला आहेत आणि आमच्या नेत्यांच्या मांडीवर जे बाहेरून आले, जे कालपर्यंत आम्हालाच पक्ष वाढीसाठी त्रास देत होते, ज्यांनी आमच्यावर केसेस केल्या, ज्यांनी आम्हाला तुरुंगात टाकलं, ती माणसं आज व्यासपीठावर आणि मंचावर बसलेली असतात. ती शपथविधीसाठी जेव्हा उभी राहतात तेव्हा काळीच कापलं जातं. अटलींची आठवण येते. आमचं 25-30 वर्षाचं गेलेलं आयुष्य आम्हाला परत मिळणार नाही. त्याची खेळ आणि खंत मनात असून सुद्धा तक्रार करण्याची आमची इच्छा नाही, स्वभाव नाही. जिसकी आंखों में शरारत थी, बाहेरच्यांना आता जास्त महत्वाचं स्थान आयात केलेल्या लोकांना, म्हणजे ज्यांनी कालपर्यंत पक्ष वाढीसाठी आम्हाला विरोध केला, जेव्हा हिंमत नव्हती भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन ग्रामीण भागात फिरण्याची, त्यावेळेस आम्ही यांचा मार खाल्ला, यांच्या केसेस अंगावर घेतल्या. मी नाही, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते. लखनजी त्यातलं एक उदाहरण आहे तुमच्या डोळ्यासमोर. संभाजी बाबू दारे, भीमसिंग दादा या ठिकाणी बसले होते, संजय बोरसे या ठिकाणी बसले. आणि आता बाहेरच्यांना बोर्ड वाटायला लागले आणि ही सिस्टमच आता संघटनाच अशा पद्धतीला अशा रस्त्यावर जाते की जिसकी आंखों में शरारत थी वो महबूबा थी, जिसकी आंखों में शरारत थी वो महबूबा थी, और ये जो मजबूर सी औरत खड़ी है ये घरवाली है. बाहेरून आलेले आहेत त्यांची काय, त्यांचा सन्मान काय, आणि जे घरचे आहेत त्यांच्या वेदना काय. या शेर मधून कि जिसकी आंखों में शरारत थी वो महबूबा थी, और ये जो मजबूर से औरत खड़ी है ये घरवाली है. त्यावेळेस ती पत्नी, विवाहबद्ध झालेली पत्नी म्हणते कि तलाक तो दे रहे हो बड़े गुरूर और कहर के साथ, तलाक तो दे रहे हो बड़े गुरूर और कहर के साथ, मेरा शबाब भी लौटा दो मेरे महर के साथ, मेरा शबाब भी लौटा दो. माझं तारुण्य खर्ची पडलंय यार, ते तुम्ही परत देणार आहेत का? जे दिवस कुटुंबासाठी, परिवारासाठी मला देता आले असते माझ्या वडिलांची तब्येत खराब असताना, आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांना वेळ नाही देऊ शकलो, त्या आयुष्यात तुम्ही आम्हाला परत देणार.
पक्ष सत्तेवर येईल जाईल, अनितीने राज्य चालवायचं असतं तर एका मताने अटलजींचं सरकार गेलं नसतं. ग्रामपंचायत सुद्धा एका मताने लोक जाऊ देत नाही, विकत घेऊन टाकतात ग्रामपंचायत सदस्याला. देशाचं सर्वोच्च पद पंतप्रधान लाज मारली अटलजींनी की नको, या अनितीच्या पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने मला सरकारचा पंतप्रधान व्हायचं या देशाचा. एका मतासाठी सर्वोच्च पद सोडलं, ती परंपरा नाही. ही परंपरा आम्ही विसरतोय.